लाइट्स, कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन। जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती हल्ला केला। दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या, त्यांना कलमा वाचायला लावला, पॅन्ट काढून त्यांची तपासणी केली आणि निर्घुणपणे पर्यटकांची हत्या झाली, हिंदू पर्यटकांची हत्या झाली। आणि या पर्यटकांना वाचवण्यासाठी त्या दहशतवाद्यांचा ज्या मुस्लिम बांधवांनी प्रतिकार केला त्यांना देखील ह्या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या, त्यांची देखील हत्या झाली। ज्या वेळेला पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधील नागरिक स्वगृही परतले आणि त्यांनी त्या ठिकाणी घडलेला संपूर्ण घटनाक्रम माध्यमांसमोर व्यक्त केला, देशवासियांना सांगितला, त्यावेळेला देशवासियांच्या संतापाला मर्यादा राहिली नाही। तळपायाची आग मस्तकात गेली, सर्वत्र निषेध आंदोलन करण्यात आलं। पाकिस्तानला शेवटचा जबरदस्त धडा शिकवण्याची गरज आहे, हीच भावना संपूर्ण देशवासियांच्या मनामध्ये येऊ लागली। वेळ पडली तर आम्ही सीमेवरती जाऊ, पाकिस्तान सोबत युद्ध करू, मात्र पाकिस्तानला धडा शिकवू, हीच भावना प्रत्येक देशवासियांच्या मनामध्ये येऊ लागली। आणि एकच प्रश्न मनामध्ये येऊ लागला की ती 56 इंचाची छाती आणि ते सुरक्षित हात आता काय करणार। या 56 इंची छाती आणि ह्या सुरक्षित हातांमध्ये देश असताना नागरिक या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेत। त्या दहशतवाद्यांना भारत सरकार, मोदी सरकार, अमित शहा कशा पद्धतीने धडा शिकवणार, मोदी आणि अमित शहा कशा पद्धतीने पाकिस्तानवरती हल्ला करणार, एक घाव दोन तुकडे कशा पद्धतीने होणार, याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागून राहील। मात्र त्यातच भारत सरकारने एक खेळी केली। भारत सरकारने पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक केला, मात्र तो वॉटर सर्जिकल स्ट्राईक होता। पाकिस्तानचं पिण्याचंच नाही तर धुण्याचं पाणी देखील भारत सरकारने बंद केलं। नद्यांचं पाणी बंद झालं, धरणाचे दरवाजे बंद झाले, पाकिस्तानला पाण्यासाठी आता तडफडावं लागलं। पाकिस्तानवरती मोठ्या प्रमाणामध्ये हा वॉटर स्ट्राईक झाला, धुण्याचं आणि तोंडाचं पाणीच पळून गेलं। सोबत आयात निर्यात बंद झाली, व्यवहार बंद केले गेले, सोशल मीडियावरती बंदी घातली गेली, युट्यूब चॅनल्स आणि काही ऍप वरती देखील बंदी घालण्यात आली। त्याचबरोबर भारतामध्ये जे पाकिस्तानी नागरिक होते त्यांना देखील भारतातून हाकलण्यात आलं, त्यांना देखील मुदत देऊन पुन्हा तुमच्या पाकिस्तानात निघून जा अशी तंबी देण्यात आली। हे संपूर्ण करत असताना आता भारत सरकार याच्यावरतीच गप्प बसणार आहे का? आपल्या नागरिकांचा बळी गेल्यावरती फक्त अशा पद्धतीने कारवाया करून, वाघा बॉर्डर बंद करून आता भारत सरकार ही कारवाई करून गप्प बसणार का, असा प्रश्न काही नागरिकांच्या मनामध्ये येऊ लागला। मात्र सरकार जे पाऊल उचलेल, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जी भूमिका घेईल, त्याला सर्व पक्षीयांनी पाठिंबा देण्याचं ठरवलं। मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो किंवा तटस्थ असो, संपूर्ण देश यावेळेला एकत्र असल्याचं पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा युद्धाचं वावटळ निर्माण झालं। मोदी, अमित शहा यांची सैन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू झाली। नौदल असेल, हवाई दल असेल, भूदल असेल, संपूर्ण अधिकाऱ्यांसोबत दिवस रात्र मोदी शहा यांच्या चर्चा, बैठका सुरू झाल्या। पाकिस्तानला कशा पद्धतीने आपण धडा शिकवू शकतो, कशा पद्धतीने वेळ पडली तर आपण युद्ध करू शकतो, यासाठी ही संपूर्ण चर्चा सुरू झाली। युद्ध सराव विविध ठिकाणी सुरू झाले, शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि पाकिस्तानची हवा टाईट झाली। जे पाकिस्तानी सैनिक, त्यांचे मोठमोठे ऑफिसर जे छाती फुगवून बोलत होते की भारताला आम्ही धडा शिकवू, ते देखील देशातून पळून गेले। पाकिस्तानच्या सीमेजवळील चौका देखील रिकाम्या झाल्या, झेंडे देखील त्या चौकीवर फडकणारे आता काढून टाकण्यात आले। भारत कधीही पाकिस्तानवरती हल्ला चढवू शकतो, ही स्पष्टपणे भूमिका पाकिस्तानला माहिती झाली आणि आता अर्थात युद्ध अटळ आहे। कारण आता भारत सरकारने देशवासियांच्या सुरक्षेसाठी मोठं पाऊल उचललंय। उद्या 7 तारखेला देशामध्ये मॉक ड्रिल होणार आहे आणि हे मॉक ड्रिल युद्धासाठी अत्यंत महत्वाचं असणार। आपण परीक्षेला जाताना ज्या पद्धतीने सराव परीक्षा देतो, ज्या पद्धतीने प्रिलिम देतो, त्या पद्धतीने हे मॉक ड्रिल असणार आहे। सायरन वाजल्यावरती नागरिकांनी काय करायचं, कशा पद्धतीने युद्ध काळामध्ये नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यायची, देशाला सहकार्य करायचं, यासाठी हे मॉक ड्रिल असणार आहे। आणि 7 तारखेला हे मॉक ड्रिल होणार आहे। याच्या आधी देखील हे मॉक ड्रिल करण्यात आलं होतं, ज्यावेळेला भारत पाकिस्तान
युद्ध झालं होतं त्यावेळेला देखील अशा पद्धतीचं मॉक ड्रिल 1971 साली करण्यात आलं होतं आणि 1971 नंतर आता पुन्हा एकदा भारत सरकार पाकिस्तान सोबत युद्ध करण्याच्या अंतिम टप्प्यात असताना देशवासियांच्या सुरक्षेसाठी हे मॉक ड्रिल 244 जिल्ह्यांमध्ये होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे मॉक ड्रिल काय आहे, कशा पद्धतीने असणार आहे, ह्याचीच माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मंडळी, येत्या 7 मे रोजी देशभरात ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. एकूण 244 जिल्ह्यांसह या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. या काळामध्ये सतर्क राहण्याच्या सूचना म्हणून ठिकठिकाणी सायरन वाजवले जाणार आहे. तसेच ठिकठिकाणी ब्लॅकआउट देखील होणार आहे. युद्धजन्य परिस्थिती, आपत्कालीन स्थिती निर्माण झालीच तर सुरक्षित ठिकाणी कसं जायचं याबद्दल देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे. युद्धाची घोषणा झाली तर सामान्यांनी स्वतःचं रक्षण कसे करावे, दुसऱ्यांचीही काळजी कशी घ्यावी याची माहिती या मॉक ड्रिलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाणं, शाळा, रेल्वे स्टेशन, बस आणि गर्दीच्या भागात हे मॉक ड्रिल किंवा अभ्यास ड्रिल करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनता, सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा दलांची तयारी कशी आहे याची पडताळणी करणारं हे मॉक ड्रिल असल्याचं आता आपल्याला पाहायला मिळणार. मुळात हे मॉक ड्रिल म्हणजे काय, त्याची व्याख्या कशा पद्धतीने करता येईल हे देखील आपण समजून घेऊया. मॉक ड्रिल हा पूर्व नियोजित अभ्यास असतो. यामध्ये धोक्याच्या परिस्थितीचं नाट्य रूपांतर केलं जातं. आपत्कालीन परिस्थितीत लोक याला कशी प्रतिक्रिया देतात, सरकारला आणि प्रशासनाला कशा पद्धतीने मदत करतात, हेच या मॉक ड्रिलच्या माध्यमातून पाहिलं जातं. आपत्कालीन परिस्थितीमध्ये सायरन वाजवले जातात. या सायरनचा आवाज खूप मोठा असतो. 2 ते 5 किलोमीटर पर्यंतच्या आवाजाची ही रेंज असते. 120 ते 140 डिसेबल पर्यंत हा आवाज असतो. भारत पाकिस्तान दरम्यान वाढत असणाऱ्या तणावामुळे केंद्र सरकारने हे मॉक ड्रिल करण्याचा निर्णय घेतलाय. आता महत्वाची गोष्ट म्हणजे हा सायरन वाजल्यानंतर, उद्या हा जेव्हा सायरन वाजेल त्यावेळेला आपण काय करावं, किंवा युद्ध भविष्यामध्ये ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला अशा पद्धतीचा सायरन वाजल्यावरती आपण काय करावं हे देखील समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. सायरन वाजल्यावरती सुरक्षित स्थळी जाऊन थांबणं अत्यंत गरजेचं आहे. 5 ते 10 मिनिटात आपण सुरक्षित स्थळी पोहोचणं आवश्यक आहे. सायरन वाजल्यावरती घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. सायरन वाजल्यावरती उघड्या जागेत थांबायचं नाही. उघड्या जागेपासून दूर राहायचंय. घर किंवा सुरक्षित इमारतीमध्ये जाऊन थांबायचं आहे. रेडिओ, टीव्ही, सरकारी अलर्ट्स वरती त्यांनी लक्ष द्यायचंय. अफवांवरती विश्वास ठेवायचा नाहीये. सरकारच्या निर्देशावरती लक्ष द्यायचंय. ब्लॅकआउट करून घ्यायचं. आता हा सायरन कुठे कुठे वाजणार आहे हे देखील समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सरकारी भवन, प्रशासकीय भवन, पोलीस मुख्यालय, फायर स्टेशन, सैन्य ठिकाणे आणि शहरामधील मोठे बाजार, गर्दी असणारी ठिकाणं, या ठिकाणी हा सायरन वाजणार आहे. त्याचबरोबर ब्लॅकआउट देखील होणार आहे. संपूर्ण प्रदेश, संपूर्ण जिल्हा यामधील विद्युत वाहिनी ही पूर्णपणे बंद केली जाणार आहे. ब्लॅकआउट पूर्णपणे पाळायचा आहे. कोणीही लाईट लावायची नाहीये. सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा हा भाग असणार आहे. ज्यावेळेला हवाई हल्ला होतो त्यावेळेला हा ब्लॅकआउट अत्यंत महत्वाचा असतो. त्यामुळे ब्लॅकआउट असताना संपूर्ण लाईट बंद करून, दारं खिडक्या बंद करून आपण स्वतःची काळजी घ्यायची. उद्या हे जेव्हा सायरन वाजेल त्यावेळेला नागरिकांनी ह्या गोष्टी पाळणं अत्यंत आवश्यक आहे. युद्ध अटळ आहे. ज्या पद्धतीने मोदी आणि शहा चर्चा करतायत, अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतायत, दररोज मीटिंग होत आहेत, दररोज विविध गोष्टींवरती चर्चा केली जाते, युद्ध सराव केला जातोय. तयार राहण्यासाठी ज्या काही पूर्वतयारी या ठिकाणी आपण पाहतोय की सीमेवर कशा पद्धतीने हालचाल आहे, हवाई दल कशा पद्धतीने तयार होते, नौसेना कशा पद्धतीने तयार होत आहे, या संपूर्ण गोष्टींवरून एक गोष्ट मात्र नक्की आहे की येणाऱ्या काळामध्ये भारत हा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोठं पाऊल उचलणार आहे आणि एक घाव दोन तुकडे येणाऱ्या काळात नक्कीच होणार आहेत. तुर्तास ज्या वेळेला ही गोष्ट घडेल त्यावेळेला आपण संपूर्ण एक होऊन देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, भक्कम करण्यासाठी, आपलं पाठबळ, त्यांचं सैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी
आपलं पाठबळ, आपली सकारात्मक भूमिका ही अत्यंत महत्वाची असणार आहे. तुर्तास वेळ झाले ह्या विषयामध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन विषयात. धन्यवाद.